दळवी यांनी मला असं सांगितलं होतं काय मी नाटककार नव्हे, माझ्या नादी लागू नकोस. पण दळवींना मी सांगितलं तुम्ही नाटककार आहात म्हटलं, आणि तुम्ही पहिलं महासागरवर मला नाटक लिहा. आणि महासागरचं नाटक मी त्यांच्याकडून लिहून घेतलं आणि ते नाटक चाललं. आणि त्याच्यानंतर दळवींना कॉन्फिडन्स आला. पुरुष नाटक हे पहिल्या प्रथम माझ्याकडे नव्हतं, ते राजाराम शिंदे यांच्याकडे होतं. दळवींनी 4-5 वर्ष राजाराम शिंदे ते नाटक न केल्यामुळे मला फक्त वाचायला दिलं होतं आणि ते म्हणाले बघा कसं वाटतंय, काय त्याच्यात झालंय, का होत नाहीये. अशा तऱ्हेने ते नाटक माझ्याकडे आलं त्याची मुदत संपल्यानंतर. या नाटकात पहिल्यांदा उषा नाडकर्णी नव्हत्या, नाना पाटेकर नव्हता. नाना पाटेकर खरं म्हणजे नाना पाटेकर त्यातला सिद्धार्थचा रोल करणार होता आणि नाना पाटेकर निळू फुले, सदाशिव अमरापूरकर, शिवाजी साटम वगैरे अशी पुढारी दिसणाऱ्या माणसांची नावं होती. मी विजयाबाईंकडेच ते नाटक सोपवलं. विजयाबाई खरोखरच समर्थ दिग्दर्शक आहेत हे त्यावेळेस अगदी प्रकर्षाने जाणवलं. कारण त्यांना थोडक्यात आपल्याला काय हवं हे सांगितल्यानंतर त्याचा कॅनव्हास कसा होईल हे त्यांच्या चटकन लक्षात आलं आणि त्यांनी संमती दिली आणि ते नाटक तयार केलं. पुरुष हे नाटक त्या काळी खूप गाजलं. हे गाजण्याचं कारण नाटक चांगलं होतंच, पण बलात्कार हा प्रकार त्यावेळेला खूप रूढ झालेला नव्हता. आत्ता बलात्कार उच्चारच होतात, त्यावेळेला बलात्कार 2-4 महिन्यांनी वाचायला मिळायचं. त्यामुळं त्या विषयावर असलेलं नाटक आणि स्त्रियांचा काही वार की स्त्रियांना संरक्षण कसं मिळावं, त्याने आपलं रक्षण कसं करावं वगैरे वगैरे. पुरुष हा नुसता एक नाट्यप्रयोग होता असं म्हणता येणार नाही, तर त्या विषयाची त्यावेळेला अत्यंतिक गरज होती. बलात्कार ह्या प्रकाराचा, हा केळसवाणा जो प्रकार समाजात वारंवार घडत असतो, त्याचं बिभत्स रूप किंवा शहारे येणारं रूप दळवींनी आपल्या लेखनातनं आणलं होतं. आणि विजयाबाईंनी आपल्या दिग्दर्शनाखाली त्यातला नेमका तो त्रासदायक भाग जो बघताना लोकांना अंगावर शहारे यायचे की एखादी बाई काही वेगळं करू पाहते, अशा वेळेला तिची सामाजिक पातळीवर गळचेपी करून तिला व तिच्या वासनेचा म्हणजे स्वतःच्या वासनेचा शिकार बनवणारा हा राजकीय पुरुष, आणि त्याच्यातनं ही बाई पेटून उठते आणि सूड उगवते आणि स्वतःवरचा अन्याय दूर करते. या नाटकातून त्यांनी असं दाखवलेलं आहे की सत्तांध लोक, पैसेवाले लोक हे गरीब शोषित लोकांना इतकं छळत असतात आणि बिचाऱ्यांचा नाईलाज असतो, ते काही करू शकत नाही. अशा वेळेला जे अंबुनी केलेलं आहे ते आज मला वाटतं की कोणीही म्हणजे ज्याला काही करता येत नाही, जो म्हणजे त्याला असं वाटतं की या माणसाची चूक आहे तरी माझ्यावर अन्याय झाला, त्यांनी असेच बंडासारखे म्हणा किंवा त्यांच्यासारखेच कोणीतरी किंवा स्वतःहून त्या बाईनी काहीतरी करून आपल्या अन्यायाची दाद घेतली पाहिजे, मागितली पाहिजे दाद. आणि त्यासाठी हे नाटक सगळ्यांनीच बघायला पाहिजे असं मला वाटतं. हे नाटक 1982 साली रंगमंचावर आलं. कुठचंही सामाजिक वास्तव हे राजकीय वास्तवापासून निराळ होऊच शकत नाही. अशा परिस्थितीत ह्या दोन्ही क्षेत्रामध्ये भ्रष्टाचाराची काय अवस्था आहे, ते कुठल्या शिगेला पोचलेलं आहे आणि कशा प्रकारे माणसाच्या जीवनात मुरत चाललं आहे याचं अत्यंत विदारक चित्रण पुरुषच्या नाटकात जयवंत दळवींनी केलेलं आहे. पुरुषच्या वेळेला तर बाईंनी सांगितलं की मला ही व्यक्ती हवी आहे. म्हटल्यानंतर माझी त्या कामाकरता निवड झाली, त्यातला अण्णा. आणि माझा हे काम करण्यातला आनंद हा की मी मूळ अतिरेकी अहिंसा जी आहे तिचा मी द्वेष्टा आहे आणि यामध्ये त्या अतिरेकी अहिंसेचा पराभव होतो हा माझ्या त्या भूमिकेतल्या आनंदाचा भाग. याच्यामध्ये पहिल्यांदा बाईंच्या डोक्यामध्ये निळूभाऊ होते ह्या रोलसाठी आणि मी सिद्धार्थाचा रोल करायचा असं होतं. आणि मी ज्यावेळी स्क्रिप्ट ऐकली त्यावेळी बाईंना म्हटलं की मला जर तुम्ही गुलाबराव दिलात तर मी करेन, तर तुला का करावं असं वाटतोय गुलाबराव? म्हटलं बाई हा माणूस म्हणजे त्यातला ती व्यक्तिरेखा एकरंगी नाही आहे, तशी जर आपण करायला गेलो तर ती फारच एकरंगी होईल, पण त्याच्यामध्ये करायला खूप वाव आहे असं मला वाटतं.
खरं तर पुरुषी भूमिका आली माझ्याकडे, पुरुष मधली अंबिकेची, तेव्हा मी नवशिकी होते. प्रोफेशनल स्टेज म्हणजे बरीचशी प्रोफेशनल नाटकं केलेली होती, पण इतकी मध्यवर्ती भूमिका असलेलं हे माझं पहिलं नाटक. असंख्य लोक गर्दी करून हे नाटक बघायला येत होते, त्याच्यावर त्यांच्या ज्वलंत प्रतिक्रिया देत होते, आणि त्यामुळे ते एक नाटक न राहता तो एक संदेश म्हणून आम्हाला पुढे पुढे तर मला ते खूप पर्सनल वाटायला लागलं होतं की जेव्हा मी अंबिका म्हणून कोर्टात उभी राहायची त्यावेळेला मला असंख्य केसेस आठवायच्या अशा समाजात घडलेल्या, वाचलेल्या, आणि त्यांची मी प्रतिनिधी म्हणून मला पुढे पुढे ते नाटक जाणवायला लागलं. आणखीन त्यामुळे माझे प्रयोग जास्तीत जास्त जिवंत व्हायला लागले असं मला तरी वाटतं. या कामासाठी मी तशी वेगळी तयारी केली नव्हती. एक लक्षात घेतलं की बाईनी मला सांगितलं ती असा ब्लाऊज घालणारी, नंतर ही एकच वेणी घालणारी, ती आंबाडा घालणारी नसणारी, बाईनी सगळं समजवलं. मग मी माझ्या पद्धतीने जरा दुसऱ्या खांद्यावरनं पदर घेणं किंवा जरा पोक काढून, एक पोक्त बाई चालते तशी मी चालत होती. कारण हे 20 वर्षापूर्वी मी केलं होतं नाटक, म्हणजे 20-21 वर्ष झाली. जेव्हा तोंडवळकरांनी नाटक केलं त्याला आता 20-21 वर्ष झालेली आहे. तेव्हा मी करताना जरा पोक्त वाटली पाहिजे म्हणून मी जरा पोक काढून चालणं, खांद्यावरून पदर घेणं, ह्या ज्या पद्धतीने मी काम केलं ना त्याच्याने मी वेगळी वाटत होती बाई. म्हणजे उषा न वाटत ती एक वयस्कर बाई वाटत होती. अण्णा हा अत्यंत सात्विक प्रवृत्तीचा, गांधीवादी, अहिंसेवर पूर्ण विश्वास असलेला, जगात सगळ्यांचं भलं चिंतणारा अशी व्यक्ती ही माझ्या मनी आली. त्यामुळे मी नाना कोण कसा, म्हणजे नाना म्हणजे गुलाबराव, हे मी ओळखू शकलेलं नाही आहे. आणि त्यानंतर माझी मुलगी त्याच्या तावडीत बलात्काराच्या वेळी जेव्हा सापडली, तो खिडकीतून मी सीन बघतोय आणि तो बघितल्यानंतर माझा एकदम भ्रमनिरास होतो. ती भूमिकाच अशी विचित्र होती की त्यामुळे लोकांना, मला कळत नाही ती भूमिका का आवडली. कदाचित त्याचं व्यक्तिचित्रण इतकं निखालस झालं होतं त्यामुळे कदाचित ती आवडली असेल, किंवा कुठेतरी काही लोक त्या वृत्तीशी आयडेंटिफाय करत असतील. आता मुळात दळवींनी लिहिलं होतं त्यावेळी तो अतिशय सोफिस्टिकेटेड, नीट इंग्लिश बोलणारा आणि शहरी भाषा बोलणारा होता. रिहर्सलमध्ये त्याला ग्रामीण केला, म्हणजे त्यातले मॅनरिझम्स होते. म्हणजे मी चष्मा लावल्यानंतर तो चष्मा मी असा करून मी पुन्हा डोळ्यावर खाली उतरला की मी न्यायचो, किंवा अतिशय ओरडून बोलत असताना एक नॉर्मली बाईंनी जी डिस्क्रिप्शन दिली होती त्यांनी एक्सप्लेन केलं होतं की एक स्मोकर्स कफ असतो, की ती माणसं बोलून हसत असताना आणि तुम्हाला खरं सांगतो बाई खरंच त्याच्यानंतर असं काहीतरी होतं. तर तो बोलता 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 तुम्हाला खोकला येतो आणि मग त्याच्यानंतर तो खोकला कंटिन्यू होत असताना, किंवा तो तुम्ही बोलत राहता कारण तुमचा विचार तुमचा चालू असतो आणि त्या खोकल्यामुळे तो खंडित होतो, पण तरी सुद्धा तुमचे शब्द तुम्ही बोलत राहता आणि ते बोलत राहिल्यानंतर ते पोचवायचे असतात, पण ते शब्द कदाचित पोचत नाही, पण ती इंटेन्सिटी पोचते. कारण मग आणि तो लिंगर होतो नंतर तुमचा तो खोकला संपला, जरी ती ढास संपल्यानंतर कारण मी त्या तिथं आल्यानंतर त्यानं सांगितलं होतं आणि खरं असा तो राहतो आतमध्ये, आणि मग तो राहतो त्यामुळे तो पुढच्या वाक्यामध्ये स्पिल होत राहतो, असा झिरपत राहतो. तो चालेल कसा, त्याची हाताचे जेस्चर तो बघेल कसा. नॉर्मल कोर्समध्ये असा माणूस बघत राहिला तर तो, आणि थोडा असा बघत राहिला तर याच्यामध्ये फरक पडतो. किंवा तो दारू प्यायल्यानंतर हा असा जेस्चर होता. माझा एक मित्र आहे अतिशय विद्वान, फार दारू प्यायल्यानंतर कुठेही त्याचं लॉजिक संपत नाही, शब्द थोडे इकडे तिकडे होतात. खरं सांगतो ना तुला वरला तो शिव्या देत बोलतो, मग तर ते कुठेतरी तो एक जेस्चर. तेंडुलकर अतिशय असे आरपार पाहत राहायचे. तेंडुलकरांचं ते असं पाहणं, ते असं वेध घेणारं पाहणं, मला कुठेतरी ते माझ्या डोक्यात होतं, ते मी कुठेतरी वापरलं. आणि ते ह्या सगळ्या गोष्टी अशा वेगवेगळ्या माणसांकडनं एक एक जेस्चर, एक एक कुठला तरी ॲटिट्यूड घेऊन नंतर तो रोल साकारला गेला. ते नाटक माझ्या आयुष्यामध्ये फार वेगळ्या पद्धतीनं आलं. मला एक नट म्हणून त्यांनी खूप नाव दिलं, पण हे सगळं श्रेय मोहन तोंडवळकरचं होतं. तो आपल्या भूमिकेशी ठाम राहिला, बाई ठाम राहिल्या, म्हणून मला हा रोल करता आला. पुरुष मधल्या जेवढ्या बायका आहेत त्या प्रत्येक जनरेशन मधल्या दाखवल्यात. म्हणजे उदाहरणार्थ अंबिकाची आई, की तिचे आणि नवऱ्याचे सुसंवादापेक्षा विसंवाद जास्त आहेत, पण त्याच्यात एक
प्रेम आहे आणि ती त्या काळाची जडणघडण आहे. जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, असे संस्कार झालेत आमच्यावर. आता तुझ्या नवऱ्यानं टाकली तुला, कुणी पत्करलं? बोललात, दाखवलीत जागा. आमची आई म्हणायची तेच बरोबर. बायका म्हणजे केरसुण्या, कामापुरत्या वापरायच्या आणि कोपऱ्यात ठेवून द्यायच्या. अंबिकाची दाखवले ती नंतर हतबल होते, तिला कळत नाही, कारण तिच्या फिजिकल स्ट्रेंथच्या बाहेरच्या गोष्टी घडत असतात, त्यामुळे ती कुठेतरी हतबल होते. आणि तो एक उपजत सोशिकपणा त्या बाईमध्ये आहे. आणि तरीही त्या बाईचा सेन्स ऑफ ह्युमर फार सुंदर पद्धतीने दळवींनी दाखवलेला आहे. वेरॅज मथू ही कम्प्लीट शरणागत स्त्री वाटते मला, नवऱ्याच्या पुढे सर्वस्व म्हणजे हरलेली बाई. सो डार्लिंग, बाय बाय. बाय बाय. किती वेळेस तुला सांगितलं का अशी सपक भाषेत उत्तर देत जाऊ नको म्हणून? आता मी तुला बाय बाय म्हणतोय, तू किमान मला म्हण की आय विल मिस यू डार्लिंग. 350 गाडी आहे तुमची? सगळ्या 4ची आहे. होय हो, मला बॅग तर आवरू देत ना. 4 काय 350? कधीच माझ्या इच्छेचा का नाही विचार करत. तुला कळत कसं नाही? आता 8 दिवस मी इथे नाही. प्लीज करून जा, तुम्ही काल रात्रभर मला अभिमान वाटायला पाहिजे की तुझा नवरा खरा पुरुष आहे. ती अंबिकेकडे कबुली देते की बाई आमच्या अंगात ही ताकद नाहीये फाईट आउट करायची. अंबिकेमध्ये जो एक उपजत फायर आहे की ती अन्याय सहन करूच शकणार नाही, अशा पद्धतीची जी बाई आहे. त्यामुळे ह्या 3 वेगवेगळ्या बायका ज्या कुठेतरी पुरुषाच्या मुळे थोडासा अन्याय सहन करतात वेगवेगळ्या पद्धतीने. तर हे असं आहे बघ सगळं हंबू. काही प्रतिकार करायला जावं, नाही नको म्हणावं ना तर जास्तच व्हायलंट होतात. हे बघ, किती ताठ मानेनी उभी आहेस, सगळी कामं करतेस. खरंच मला ना तुझा खूप अभिमान वाटतो. नाहीतर मी नवरा घरी आला की त्याच्या पुढे 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 करायचं आणि तो घरी नसला की बसायचं रिकाम टेकत. आता ह्या नाटकाचा जो विषय आहे हा खरं तर बलात्काराचा विषय आहे. हा बलात्कार कोणी पुरुषानं आपली वासना भागवण्यासाठी केलेला नाही. हा बलात्कार एका उन्मत्त सत्ताधीश अशा पुरुषानं एका सुशिक्षित बाईवर केलेला आहे. हा हल्ला एका असंस्कृत माणसानं संस्कृतीवर केलेला आहे. आणि म्हणून या नाटककाराला नुसता एका स्त्रीवर एका पुरुषाने केलेला अत्याचार एवढाच विषय प्रकट करायचा नाही, तर हे एक प्रतीक नाट्य आपण मानलं पाहिजे. आता पुरुष या नाटकामध्ये बलात्कारित स्त्री जे कृत्य करते त्याचा सूड उगवण्यासाठी म्हणून ते कदाचित ढोबळ वाटेल, बटबटीत वाटेल, पण ते भडक नाही, अवास्तव तर मुळीच नाही. जर असंस्कृत माणसाची लढायचं असेल तर कुठच्या टोकाला आपण गेलं पाहिजे याचं निर्देशन इथं नाटककाराने केलेलं आहे. म्हणून हे नाटक जिथपर्यंत आपल्या समाजात भ्रष्टाचार आहे, जिथपर्यंत सत्ताधीशांची मगरुरी आहे, तिथपर्यंत हे नाटक कधी जुनं होणार नाही. पुरुष हे नाटक जसं कालचं होतं तसं ते आजचंही आहे आणि तसंच ते उद्याचंही राहणार आहे. पिंपळपानसाठी मी जेव्हा हे नाटक वाचायला घेतलं तेव्हा माझ्या असं लक्षात आलं की जयवंत दळवींनी नाटकाच्या माध्यमाकरता जेव्हा या कथेची मांडणी केली, त्यातल्या विविध पात्रांचे संदर्भ त्यामध्ये आणले, तेव्हा नाटकाचं जे काल आहे म्हणजे 2.5-3 तासाची जी मर्यादा असते, त्या मर्यादेमुळे त्यांनी त्यातली अनेक पात्र ही फक्त संदर्भात ठेवली.
आणि मुख्य पात्र जी होती त्या मुख्य पात्रांच्या घटनांच्या संदर्भात त्या माणसांची नावं, ते प्रसंग त्यांनी शब्दात मांडले. ते सर्व प्रसंग अत्यंत परिणामकारक आहेत. मुख्य म्हणजे या कथेला त्या प्रसंगांची जर का जोड मिळाली तरी कथा आणखीन गडद, आणखीन परिणामकारक होईल. जेव्हा मी या नाटकाचं एका धारावाहिकात रूपांतर करतोय, एका मालिकेत रूपांतर करतोय, तेव्हा मला त्यात या सगळ्या शक्यता ज्या आहेत, ज्या शक्यता दळवींनी स्थळकाळाच्या मर्यादांमुळे ते रंगमंचावर आणू शकले नाहीत, पण त्यांच्या मनात ते निश्चित असणार, हा सगळा प्रयत्न मी हे धारावाहिक चित्रित करताना करणार आहे. उदाहरणार्थ चित्रेबाई हे जे एक पात्र आहे, हे पात्र नाटकात फक्त संदर्भाच्या स्वरूपात येतं, पण तो संदर्भ अतिशय महत्वाचा आहे. याचं कारण गुलाबरावांनी दमन केलेली एक स्त्री म्हणून गुलाबरावच्या तोंडी सुद्धा चित्रेबाईंबद्दल पुष्कळ संदर्भ येतात. चित्रांचं घरी आहेच का? हो. आपण डाक बंगल्यावरनं आलोय. हे कोण आलंय बघा. कोण आहे? कोण आहेस रे? काय नाव तुझं? शिवा. कोण शिवा? साहेबांनी पाठवले. कोण साहेब? गुलाबराव जाधव साहेब. साहेब आठवडाभर डाक बंगल्यावर मुक्कामाला आहेत. बर. साहेबांनी सांगितलंय सकाळच्या यायला त्यांची वेगळी कामं असतात. बर. त्यावर रातच्याला निवांत येऊन जावा. हो, साहेबांना सांगा उद्याच येऊ आम्ही. साहेब तुम्ही कशाला येत आहे? म्हणजे साहेबांनी स्पष्ट सांगितलंय ज्या बाईंचं काम आहे त्यांनाच पाठवा. हा, साहेबांच्या अपॉइंटमेंट ठराविक असतात ना. बर बर बर, मग सांगा ना उद्या येतील बाई म्हणून. या मालिकेत मी जी पात्र आणलेली आहेत किंवा प्रसंग आणलेले आहेत जे मूळ नाटकात नाहीत, त्याबद्दल मी एक गोष्ट सांगू इच्छितो की यातलं एकही पात्र किंवा यातला एकही प्रसंग असा नाही ज्याला दळवींनी काही ना काहीतरी संदर्भ दिलेला नाही. याचं कारण ही दळवींची एक महान कलाकृती आहे आणि या कलाकृतीला सामोरं जाताना, याचं माध्यमांतर करताना जी जबाबदारी आहे त्या जबाबदारीची मला पूर्ण जाणीव आहे. माझी खात्री आहे की पुरुष हे नाटक प्रेक्षकांच्या मनामधलं जे आहे त्यापेक्षा काहीतरी जास्ती या मालिकेत मी देण्याचा प्रयत्न करीन. माझी प्रेक्षकांना विनंती एवढीच आहे आणि प्रेक्षकांकडनं अपेक्षा एवढीच आहे की जसं नाटक होतं तसंच्या तसं चित्रित करून दाखवण्याची ही गोष्ट नाही आहे. पुरुष नाटकाचा प्रयोग चित्रित करून तुमच्यासमोर मांडण्याचा हा प्रयत्न नाही आहे. पुरुष या नाटकात दळवींनी जे धागेदोरे मोकळे सोडलेले आहेत त्या धागादोऱ्यांना पकडून आणखीन एक विस्तृत चित्र पुरुषचं दळवींनी जिथे जिथे जे प्रातिनिधिक स्वरूपात मांडलं त्याला मूर्त स्वरूप देऊन तयार केलेलं एक विस्तृत चित्र असं मला प्रेक्षकांसमोर आणायचं आहे. आणि माझी खात्री आहे की या वेगळ्या प्रयोगाचं एका वेगळ्या दृष्टीने बघून प्रेक्षक निश्चितच स्वागत करतील.